संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. सध्या शिक्षक भरतीचे दोन प्रश्न आहेत, म्हणजे एक शिक्षक भरती असेल आणि दुसरा शिक्षण सेवक असेल. हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. सध्या शिक्षक भरती केव्हा होईल यासाठी अनेक अभियोग्यताधारक ते प्रयत्न करतानाही दिसत आहेत किंवा त्यांना तो प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे. दुसरा विषय की शिक्षण सेवकांचा सध्या जी बैठक मुंबई मंत्रालयामध्ये झाली त्या बैठकीत आपला विषय घेतला गेला का, तर या संदर्भातली माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. आणि शिक्षक भरतीच्या संदर्भातली माहिती देणारे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. सगळ्यात पहिला विषय मित्रांनो शिक्षक भरतीचा. तर शिक्षक भरती केव्हा होईल हा प्रश्न सर्व अभियोग्यताधारकांना पडलेला आहे. आता काय झालं आहे की गोंदिया जिल्हा परिषदेने एक जाहिरात काढली आहे. ती जाहिरात आहे जवळपास 450 पदांची आणि त्यामध्ये स्वयंसेवक जे नेमले गेले त्यांना 3 महिन्यापर्यंत त्यांनी ते नेमले. म्हणजे 3 महिन्यापर्यंत कुठलीही जे हे आहे म्हणजे नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या मिळतील का, तर शक्यता नाहीच आहे. कारण जर असं असतं 3 महिन्याच्या तर नवीन कॉन्ट्रॅक्ट देऊन 450 लोक घेतले नसते. परंतु 3 महिन्यासाठी का होईल ना, त्यांनी ते त्या ठिकाणी नवीन स्वयंसेवक नेमत आहे. म्हणजे 3 महिन्यापर्यंत तर काही होणार नाही. आता दुसरा प्रश्न असा पडला आहे की आता मुदतवाढ परत मिळेल का, कारण 4 वेळेस मुदतवाढ ऑलरेडी दिली आहे. त्यामुळं जर मुदतवाढ मिळाली तर आणखीन किती मुदतवाढ दिल्या जाईल आणि आणखीन किती कालावधी यायला लागेल हा प्रश्न त्या ठिकाणी अनेक अभियोग्यताधारकांना पडला आहे. यामध्ये आणखीन एक अडथळा म्हणण्यापेक्षा आणखीन एक विषय आलेला आहे, तो आहे आंतरजिल्हा बदलीचा. कारण 7वा टप्पा अजून 3 वर्षापासून तो पूर्ण झालेला नाही. त्यामुळं जिल्हा बदलीसाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. आणि जर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवली तर शिक्षक भरतीच्या आधी आंतरजिल्हा बदली होणं त्या ठिकाणी ती आधी होईल आणि मग शिक्षक भरती होईल. कारण आंतरजिल्हा बदली जर आधी झाली नाही आणि शिक्षक भरती आधी झाली तर जागा रिक्त राहणार नाहीत. हे जे जुने संघटना आहेत त्यांनी ते लावून धरलेलं आहे. त्यामुळं आधी शिक्षक भरती करू नका, तर आधी आंतरजिल्हा बदली करा आणि नंतर शिक्षक भरती करा, अशी एक भूमिका त्या आंतरजिल्हा बदली असणाऱ्या शिक्षकांनी त्या ठिकाणी घेतली. त्यामुळं ह्या विषय मांडले गेल्यामुळं याला थोडासा वेळ लागू शकतो. दुसरा विषय की जी बैठक शिक्षक संघटनांची झाली त्यात शिक्षण सेवकाचा विषय होता का, तर नाही. त्यामध्ये अजिबात शिक्षण सेवकांचा विषय मांडला गेला नाही, त्यामध्ये नव्हता. मग विषय कुठले होते, तर केंद्र प्रमुखाच्या पदोन्नती संदर्भातला विषय होता, तो त्या ठिकाणी मांडला गेला. तो सगळ्यात पहिला विषय तोच होता. केंद्र प्रमुखाची जो पदोन्नती आहे तर ती त्यांनी थांबवलेली आहे आणि त्यासाठी नवीन शासन निर्णय येणार आहे. त्यामुळे ते नवीन शासन निर्णय काय असावा, कसा असावा, कसा त्यामध्ये जुन्या शिक्षकांना फायदा होईल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पहिली चर्चा झाली. दुसरा विषय असा आहे की TET जी TET आहे ती TET इन सर्व्हिस शिक्षक जे आहेत त्या इन सर्व्हिस शिक्षकांना TET सुरू करावी, हा दुसरा विषय त्या ठिकाणी म्हणजे होता. आणि त्याला शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे की आम्ही ते घेऊ. म्हणजे इन सर्व्हिससाठी दुसरी TET त्या ठिकाणी घेण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी होताना दिसतोय. तो एक विषय महत्त्वाचा होता. हे 2 विषय सगळ्यात पहिले मांडले गेले. तिसरा विषय होता की BLO जे कामं त्या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत ते BLOच्या कामासंदर्भातला विषय त्या ठिकाणी मांडला गेलेला होता. त्यामुळं BLO असेल, त्यानंतर तो TETचा विषय असेल आणि त्यानंतर केंद्र प्रमुखाचा विषय असेल. त्यानंतर होता वेतन कपातीचा, जी 1 दिवसाची वेतन कपातीचे आदेश डायरेक्टरने दिलेले तो निर्णय रद्द करावा यासाठीचा तो विषय त्यांनी त्या ठिकाणी परत मांडला. तर अशा पद्धतीचे हे विषय होते. अजून 1-2 विषय होते पण ते शिक्षक संघटनेच्या संदर्भातलेच होते. त्यामुळं शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये किंवा शिक्षण सेवकाच्या संदर्भामधले कुठलाही विषय त्या बैठकीमध्ये घेतला गेला नाही किंवा मांडला नाही. त्यामुळं शिक्षण सेवकचा आंतरजिल्हा बदलीचा विषय असू देत की शिक्षण सेवकांचा जो मानधनाचा विषय असू दे, हा कुठलाही विषय त्या ठिकाणी मांडला गेलेला नाही. त्यामुळे अनेकांना असं वाटत होतं की त्या बैठकीचे वृत्तांत द्या, असं अनेकांचे फोन आले. त्यामुळं मी जी माहिती घेऊन तुम्हाला देतोय ती माहिती तुमच्यापर्यंत मी सांगतोय की शिक्षण सेवकाचा विषय त्या ठिकाणी मांडला गेला नाही. आणि इथून पुढं
बऱ्याच विषय आहेत की आंतरजिल्हा बदलीचाही आपला विषय आहे, तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. यासाठी मी ग्राम विकास जे सचिव आहेत त्यांची भेट घेतली होती. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पाठपुरावा हा शालेय शिक्षण विभागाकडे करा, कारण तो शासन निर्णय जो आहे तो शालेय शिक्षण विभागाचा आहे. ते आम्हाला संदर्भ पाठवतील, त्यानंतर आम्ही सांगू काय मत असेल ते आमचं. त्यामुळं आपल्याला जर लढायचं आहे आंतरजिल्हा बदलीच्या विषयासाठी, तो शिक्षण विभागाकडे त्या ठिकाणी लढावं लागणार आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट त्या ठिकाणी होती. त्यामुळं शिक्षण सेवकांनी जर आपले मुद्दे पूर्ण करायचे असतील तर नक्कीच एकत्र येऊन तो लढा आपल्याला लढावा लागेल. यासाठी तरी शिक्षण सेवकांनी एकत्र यावं या ठिकाणी विनंती करतो. त्यामुळे जी माहिती तुम्हाला द्यायची होती ती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर ही माहिती आपल्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. परत भेटूया एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन माहिती घेऊन.